यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तुवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. योगेश्वर कृष्णाला वंदन करून आणि आपणा सर्वांना अभिवादन करून आपल्या विषयाला सुरुवात करूया. मागच्या महिन्यामध्ये वेदांग हा भाग आपण पाहिला आहे, म्हणजे 3 वेदांग पाहिली. जी 6 वेदांग आहेत शिक्षा, म्हणजे आता परंपरेनुसार जो क्रम आहे तो म्हणते शिक्षा, कल्प, व्याकरण, छंद, निरुक्त, ज्योतिष. ही जी 6 वेदांग त्यातली आपल्या सोयीनुसार मागच्या व्याख्यानामध्ये आपण जी वर्णशास्त्र, शब्दशास्त्र आणि पुढचं म्हणजे शब्दशास्त्रातलं त्याचं विज्ञान असं व्युत्पत्तीशास्त्र अशी 3 वेदांग आपण पाहिली. ती म्हणजे शिक्षा, व्याकरण आणि निरुक्त. आता पुढची 3 वेदांग आपण बघायची आहेत. ती म्हणजे जे परंपरेनुसार दुसरं सांगितलेलं आहे कल्प वेदांग, नंतर ज्योतिष किंवा छंदस आणि मग ज्योतिष. अशी ही 6 वेदांग आहेत. या वेदांगांच्या अभ्यासाने वेदाभ्यास परिपूर्ण होतो अशी परंपरा आहे. म्हणून वेदाभ्यासाचा परिचय, वेदांचा परिचय असे जे एक व्याख्यानांचं आपलं स्वरूप आपण गेली मागच्या वर्षापासून बघत होतो, त्यातल्या आज 3 वेदांग बघितली की वेदाभ्यासाचं म्हणजे तोंडोळं, वेदांची तोंडोळं असं आपलं वेदाभ्यासाचं स्वरूप याची आज सांगता होणार आहे. मागच्या व्याख्यानाच्या वेळेला मला आपल्यातल्या काही श्रोत्यांनी सांगितलं की थोडं सावकाश सांगा, कारण मला माहिती आहे हा विषय नवीन आहे. 3 जी नावं सांगितली त्यातलं काही माहिती असतात, पण शिक्षा हे वेगळ्या अर्थाने आपल्याला माहिती असतं. मराठीतली शिक्षा माहिती आहे, हिंदीतली शिक्षा माहिती आहे, पण शिक्षा हे वेदांग म्हणून त्याचं जे स्वरूप आहे ते म्हणजे वर्णशास्त्र आहे. वर्णोच्चारण पद्धती की जे आपल्या मौखिक परंपरेचा कणा आहे. एका अर्थाने बघितलं तर शब्दोच्चारण कसं व्हावं की जेणेकरून म्हणजे पठण पाठण परंपरा जी आहे या परंपरेमध्ये वर्णांच्या उच्चारणाला महत्त्व आहे आणि त्यातून पुढे म्हणजे या वर्णांमध्ये सामर्थ्य इतके आहे, कारण त्या वर्णांचे मिळून मंत्र होत असतात आणि मंत्रांमध्ये शक्ती आहे असं जर मानलं जात आहे आणि ती खरी आहे, त्याचं प्रचिती पण आजपर्यंत अनेकांना आली, तर ते शुद्ध असायला हवं. याच्या विचारांनी हे शास्त्र प्रगत झालेलं आहे. आणि आपली जी वर्णमाला जी अत्यंत शास्त्रशुद्ध अशी आपल्या समोर आलेली आहे ती जपणं हे आपलंही एक काम आहे. म्हणून या वेदांगाला महत्त्व आहे. शेवटी ते वेदांग आहे आणि त्या वेद आत्ताची आपली जी भाषा आहे त्याचाही वर्ण हा पायाच आहे. त्या वर्णांचं उच्चारण योग्य प्रकारे व्हावं. बरे अनेक वर्ण जे वेदात होते, वेदांमधले काही आता अस्तित्वात नाही आहेत. वैदिक भाषेमध्ये जे काही वर्ण आहेत, ज्या काही त्याच्या छटा होत्या त्या आत्ताच्या भाषांमधनं नाही आहेत, किंवा काही वेदामध्ये अर्थात ळ सापडतो, तो नंतर संस्कृत भाषेमध्ये ळ नाही आहे पण मराठीमध्ये ळ आहे. मग तो आपण जपला पाहिजे ना. तसंच आपल्याकडे जे 3 शचे उच्चार आपण श, श, स असे करतो हेही आपण जपले पाहिजेत आणि ते टिकवले पाहिजेत. तर त्याच्यासाठी शिक्षा हे वेदांग आणि त्याचं झालेलं त्याच्यामधून आलेले विचार, त्याचंच एक रूप म्हणजे प्रातिशाख्य. या सगळ्याचा अभ्यास, आता हे नाव नवीन होतं प्रातिशाख्य आणि म्हणून जरा अवघड वाटलं होतं.
आणि अनेक शाखा आहेत, कारण नावच ते प्रतिशाखांनुसार वेगवेगळे उच्चारण वर्णांची होत असतात. त्याचप्रमाणे संहिता, त्याच्या शाखा वेगवेगळ्या आहेत, 4 संहितांच्या पद्धती वेगळ्या आहेत. हे सगळं जे जपलं ते ह्या वेदांगांमध्ये आपल्याला शास्त्र स्वरूपात ते मांडलं गेलेलं आहे. त्याचं अभ्यास होऊन ते जतन केलं गेलं. आज आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. आज बऱ्याच शाखा नाहीशाही झालेल्या आहेत. त्यामुळे वेदवाङ्मय हे जे काय आत्ता आपल्या हातात आहे, गेलं त्याची शोक करत बसण्यापेक्षा जे आहे त्याचं रक्षण चांगल्या प्रकारे करायला पाहिजे. तर ते रक्षण कसं होणार आहे? नुसतंच पोथ्यात ठेवून उपयोग नाहीये ना. तर त्याच्यात काय आहे ती माहिती घेऊन आणि ती पुढच्या पिढींपर्यंत पोचवावी. त्यामध्ये आम्हाला जे म्हणजे आपल्याला जे ज्ञान अवगत होतं ते आपण दुसऱ्यांपर्यंत करत असताना त्याच्यामध्ये साहजिकच पुन्हा आपल्या बुद्धीने आपण काहीतरी त्याच्यात भर घालतो, किंवा काही वेळेला आपल्या आकलन शक्तीमुळे आपल्याला जे सांगितलेलं असतं ते आपल्याला उमजलेलंच नसतं. मग ते दुसऱ्यांपर्यंत कसं पोचणार? अशा त्याच्यात काही ना काहीतरी त्रुटी राहणार आहे. हे सगळं गृहीत धरूनच आपल्याला हे करायचं आहे. पण म्हणून नकोच मग ते असं करून चालणार नाही. जे जे आपण असं ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन, हे ते संत वचन आहे. त्यानुसार काहीतरी आम्ही जे शिकलोय, जे आमच्यापर्यंत आमच्या गुरुजनांनी मांडलेलं आहे ते शालेय स्तरावरचं होतं, नंतर कॉलेज म्हणजे महाविद्यालयीन स्वरूपात, आणि नंतर विद्यापीठाच्या स्वरूपात, आणि त्यातलं काही आपलं स्वाध्याय ध्येतव्य आहे, ते प्रथम तत्व आहे. त्यानुसार स्वतःच्या अध्ययनातून सहाध्यायांकडून आलेलं जे चिंतन आहे त्यानुसार जे काय आपल्याला वाटतं ते सांगावं, म्हणून हा विचार आपल्याला या आपल्या ज्ञानसत्रातल्या व्याख्यानांद्वारे मांडण्याचा मी प्रयत्न केला. तसंच तुम्हीही तो मोठ्या उत्साहाने ऐकलात, त्यामुळे माझाही काही थोडासा आनंद द्विगुणित झाला. पण त्यातूनही मग मला असं वाटलं की अरे आपल्याला आपण काही कमी पडणार आहोत का, कमी पडतोय का? त्यानुसार जे जे काय, आणि तुम्हाला कितपत त्यातलं, कारण महिन्यानी आपण भेटतो, सतत एक आठवडाभर सतत घेतलं की ते जे ज्ञान देता येतं की तो प्रवाह असा सतत राहतो. तर त्यातूनही जो जसं काय आहे ते स्थितस्य गतिश्चिंतनीया या न्यायानुसार जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेत जे आपल्याला करता येईल ते करावं, ह्या विचाराने हा विषय मांडला गेलेला आहे. आज या विषयाची सांगता करायची आहे. त्याच्यातून तुम्ही जर सांगितलं त्यातला कुठला एखादा विषय तुम्हाला हवा असेल तर पुढच्या महिन्यात, आज आत्ता अजून विषय दिलेले नाही आहेत तर तो नंतर घेता येईल, म्हणून मी एवढी प्रस्तावना केली. तर शिक्षा आणि प्रातिशाख्य हे एक वेदांग झालं. त्यानंतर व्याकरण आणि व्याकरणस्य कात्म्य असलेलं आणि तुम्हाला पूर्णपणे वेगळं असं निरुक्त हे शास्त्र, की जे संस्कृताभ्यासक आहेत, संस्कृतचा अभ्यास करणारे त्यांना हे माहिती आहे. निरुक्त शास्त्र त्याच्यात काय आहे, काय सांगितलं आहे. तर जे आपल्या भाषांमध्ये शब्दकोश निर्मिती झाली, त्या शब्दकोशाची सुरुवात कुठून झाली, तर याच्यासाठीचा जर इतिहास बघायचा झाला तर त्याला हे निरुक्ताचं जे शास्त्र, निरुक्त यास्काचं जे निरुक्त शास्त्र आणि त्याच्यामध्ये सांगितलेल्या पद्धती हे उपयुक्त आहे. त्यातूनच पुढे सगळी कोश निर्मिती झाली असं आपल्याला म्हणता येईल. तर त्यांनी जे सांगितलं की व्याकरण म्हणजे शब्दशास्त्र, शब्द कसा निर्माण झालाय, म्हणजे त्याचं मूळ शब्द, आणि मूळ शब्दाचं असं आहे की ते अस्तित्वात आहे, ते कोणी निर्माण केलेले नाही. या जगामध्ये जशी वस्तू आहे त्या वस्तूला शब्द आहे, शब्द नाही आणि वस्तू आहे असं होणार नाही, असं व्याकरणशास्त्र सांगतं. हे शक्यच नाही. वस्तू आहे त्याच्यासाठी शब्द आहे, शब्द आहे तर वस्तू आहे, सापडत नाही मग शोधा, असं शास्त्र सांगतं. केवढा त्याचा शब्दशास्त्राचं व्याप्ती किती आहे, तर फक्त हीच पृथ्वी नाही
अनेक ठिकाणं आहेत तेही शास्त्रात सांगून ठेवलेले आहेत. तो आपण जेव्हा व्याकरणशास्त्राविषयीचं सविस्तर असं घेता आलं नाही कुठल्याच शास्त्राचं, कारण एका व्याख्यानात 3 घेतली मी आणि आत्ताही तसंच घ्यायचं आहे त्यानुसार. पण तुम्ही सांगितलं, पण त्यातल्या त्यात व्याकरण लोकांना माहिती आहे. पण निरुक्तशास्त्र म्हणजे हे शब्द नुसतं मूळ आणि त्यातला लागलेला प्रत्यय याचा विचार व्याकरणशास्त्र करतं. तर निरुक्तशास्त्र हा मूळ शब्दच कसा तयार झाला याचा विचार करतं. म्हणजे जिथे व्याकरण थांबतंय तिथे ते सुरू होतं. म्हणून निरुक्ताने म्हणजे यास्काचार्यांनी, जो निरुक्ताचा प्रणेता आहे, त्यांनी असं म्हटलंय, इदम व्याकरणस्य कात्स्यम. हे व्याकरणाने जे अर्धवट ठेवलं ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. एका अर्थाने व्याकरणाची पूर्ती म्हणजे हे यास्काचं निरुक्त आहे. पण व्याकरण म्हटल्यावर कसं व्याकरणाला जन्ममान्यता मिळाली. त्यातून पाणिनींनी जी अष्टाध्यायी हा ग्रंथ रचला आणि त्याच्या त्या रचनेच्या कौशल्यामुळे, अलौकिकतेमुळे व्याकरण शास्त्राचा पाया खंबीर झाला आणि सर्व भाषांना अशा तऱ्हेचं व्याकरण हवं, अशा तऱ्हेचं हवा असा विचार येऊन नंतर त्याच्या म्हणजे त्या व्याकरणाच्या अनुषंगाने अनेक व्याकरणं तयार झाली. आणि हाच अभ्यास नंतर आता आपल्या संगणकाची जेव्हा वेगळी भाषा तयार व्हायला लागली आहे तेव्हा त्यालाही काहीतरी एक शास्त्र हवं आहे. त्याच्यासाठी काय करावं, तर त्याला हे पाणिनीचे टेक्निक उपयुक्त आहे असं लक्षात आल्यानंतर पुन्हा नव्याने पाणिनीच्या व्याकरणशास्त्राचा अभ्यास पाश्चात्य जगात सुरू झाला. संगणकाचा उगम झाल्यानंतर आणि त्यामुळे अर्थातच आता पाश्चात्य जगात सुरू झाल्यावर सगळीकडे उगम होणं साहजिक आहे. आणि म्हणूनही त्या शास्त्राला मुळात ते परिपूर्ण होतं, त्याला आपल्याला त्याची जाण आली, नव्याने जाण निर्माण झाली आणि म्हणून आता पुन्हा नव्याने सगळ्याचा अभ्यास सुरू झाला. आणि त्या अर्थाने हे व्याकरणशास्त्र हे सर्वांना परिचित झालं. पाणिनी हे नाव परिचित झालं, पतंजली हे नाव परिचित झालं. त्याचं कारण पतंजली 2 मुळे झालं, व्याकरण आणि योग आचार्य आणि आयुर्वेदामुळे सुद्धा. तर असे हे शास्त्र जे आहे त्यापैकी आणखीन एक आपल्याला थोडंसं माहीत नसलेलं एक वेदांग पण अतिशय महत्त्वाचं वेदांग ते म्हणजे कल्प. हे कल्प म्हणजे काय आहे, तर कल्प वेदांग हे त्याचे एकंदर 4 भाग पडतात. ते म्हणजे श्रौत, गृह्य, धर्म आणि शुल्ब. श्रौत, गृह्य, धर्म आणि शुल्ब हे सगळं वाङ्मय जे आहे कल्पसूत्र असं म्हटलेलं आहे आणि सूत्र स्वरूपात आहे. आता सूत्र म्हणजे थोडक्यात शब्दात सांगितलेलं मोठा गहन आशय म्हणजे सूत्र आहे. मागच्या व्याख्यानाच्या वेळेला आपण ते बघितलं होतं. अल्पाक्षरम, असंदिग्धम म्हणजे त्याचं थोडक्या शब्दात ते निसंदिग्धपणे, असंदिग्ध स्पष्ट सांगितलेलं असलं पाहिजे. थोडक्यात सांगायचं म्हणून काही गाळायचं वगैरे असं चालणार नाही. असंदिग्ध सार त्याच्यात असलं पाहिजे आणि ते सर्वमान्य पाहिजे. तर असं जे स्वरूप होतं तसेच धाटणी या कल्पसूत्रांची आहे. तर ही कल्पसूत्र म्हणजे त्यातलं श्रौत म्हणजे श्रुतीपासून आलेलं म्हणजे श्रौत. श्रुती याचा अर्थ सर्वसामान्यपणे वेद असा जरी घेतला तरी प्राधान्य कल्पसूत्रांच्या बाबतीत जेव्हा विचार करतो तेव्हा श्रुती याचा अर्थ संहिता नाही घ्यायचा आहे. श्रुती म्हणजे ब्राह्मण वचन, ब्राह्मण ग्रंथ. ब्राह्मण ग्रंथ म्हणजे श्रुती संहितांमध्ये जे सांगितलेलं आहे त्या संहितांमधला सांगितलेला आशय स्पष्ट करून सांगणारं जे वचन आहे त्याला ब्राह्मण असं म्हणायचं, निरूपणशास्त्र असं म्हणायचं. मग ते म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद ह्या ज्या संहिता आहेत या संहितांमध्ये जे काय त्या सगळ्या संहिता कशा आहेत, प्राधान्याने सगळ्या
पद्यस्वरूप आहे असं आपण म्हणू. काही थोडेफार वगळता गोष्टी वगळता ऋग्वेद तर संपूर्ण पद्य आहे, यजुर्वेद गद्य आणि पद्य असा आहे, सामवेद पण ते सामगानं आहे, आणि अथर्ववेद ह्या सगळ्या एक श्लोकबद्ध असं म्हणून ज्याला मंत्रस्वरूप आहे. पण ब्राह्मण ग्रंथ म्हणजे हे जे काय मंत्र आहेत त्याचं विवरण, काही ठिकाणी स्पष्टीकरण, काही ठिकाणी कथाचा भाग, अशा ज्या गोष्टी आहेत म्हणजे जेणेकरून मंत्रभाग स्पष्ट करणारं ते ब्राह्मण. मग असं हे जे ब्राह्मण आहे तर मंत्र म्हणजे संहिता आणि ब्राह्मण या दोघांना मिळून श्रुती हा शब्द आहे, आणि त्या दोघांना मिळून वेद हा शब्द आहे. म्हणून मंत्र ब्राह्मणयोः वेद नामधेयम असं म्हटलं जातं. मग मंत्र आणि ब्राह्मण या दोघांना मिळून वेद म्हणतात. आणि हे वेद म्हणजे श्रुती आहे. श्रुती म्हणजे काय? श्रुत, श्रु धातू आहे म्हणजे ऐकणं. कारण त्या निर्माण केलेल्या नाहीये कोणी, त्या ऋषींना दिसल्या, त्यांना त्या ऐकू आल्या आणि त्या त्यांनी मग म्हटल्या म्हणून त्या ऐकू आल्या. त्यात एका अशा पोचल्या कशा, तर त्या म्हणून ऐकू आल्या, म्हणून त्यांना ते श्रुती वाङ्मय स्वरूप आहे, वाणी स्वरूप आहे. तो मुखातनं आलं म्हणजे ते तुम्हाला ऐकू जाते, शब्द आहे ना त्याचं माध्यम, त्यामुळे ते म्हणून त्याला श्रुती हे नाव आलं. आणि या श्रुतींमधलं जे ज्ञान त्याला श्रौत असं म्हणायचं. श्रुतींशी संबंधित म्हणून हे श्रौत. मग हे श्रौत पण प्राधान्याने हा जो भाग आहे श्रौत सूत्रांमध्ये ते म्हणजे यज्ञविधी. नंतर संहिता नंतरच्या काळातला हा विचार आहे. म्हणजे यजुर्वेद ग्रंथ निर्माण झाल्यानंतर काय आहे, वेदामध्ये काय सांगितले, तर वेदामध्ये धर्म सांगितलेला. मग धर्म म्हणजे काय, तर मीमांसा शास्त्र जे नंतर प्रगत झालं त्यांनी सुरुवातच अशी केली. आता को धर्म, तर धर्म म्हणजे काय, तर धर्म म्हणजे यज्ञ यागादिरेव धर्म. धर्म म्हणजे यज्ञ यागा व्यतिरिक्त काही नाही, यज्ञ म्हणजे धर्म. मग तो यज्ञ कुठे सांगितलाय, तर तो यज्ञ वेदात सांगितलाय. व वेदात का कसा सांगितला, तर त्या वेदामध्ये जे वर्णन आली ते सूत्र रूपाने ज्या ग्रंथात सांगितलं ते वेदांग म्हणजे श्रौत सूत्र. हे श्रुतींमधलं जे ज्ञान म्हणजे अर्थातच मंत्रांमधलं विवरण कुणी केलं, ब्राह्मण ग्रंथांनी. ब्राह्मण ग्रंथांनी केल्यामुळे हा भाग काय झाला, आता श्रौत सूत्रांचा बराचसा भाग हा ब्राह्मण ग्रंथांवर आधारित आहे. अर्थात त्याला आधार श्रुती वाङ्मयाचा म्हणजे वेदांचाच आहे, संहितेचाच आधार आहे, त्याच्या व्यतिरिक्त वेगळं काही नाही. पण यज्ञ यावत सर्व संहिता असं नाही, त्यातला यज्ञविधी विषयक जो भाग असेल त्याचं विशिष्ट अर्थाने विशिष्ट हेतूने संकलन करून एक भाग आपल्याला सांगितला, तो म्हणजे श्रौत सूत्र. मग यामध्ये काय आहे, तर हे जे श्रौत याग म्हणजे श्रुतींवर आधारित असे याग. मग श्रौत याग म्हणजे श्रौत सूत्र, श्रुती या शब्दावरून सांगितलं. तर त्यामध्ये निरनिराळे यज्ञ सांगितले. हे कसे यज्ञ आहे, तर ते श्रुतीविहित यज्ञ म्हणून ते श्रौत. श्रुतीविहित यज्ञ म्हणजे काय, तर अग्निहोत्र हे त्यातलं पहिलं. अग्न्याधान म्हणजे अग्नीचं आधान, तो अग्नी निर्माण करायचा, अग्नी प्रस्थापित करायचा. आणि हे जे निरनिराळे यज्ञ हे 3 अग्नी पूर्णपणे कदाचित तुम्हाला माहिती नसेल म्हणून परत सावकाश सांगते. 3 यज्ञ आहे, 3 वेगवेगळ्या वेदी सांगितलेल्या आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये ते यज्ञ असतात, अग्नी असतो, त्या यज्ञकुंड म्हणा, ती यज्ञकुंड ही वेगवेगळ्या आकाराची असतात. श्रौत याग हा सगळ्यांनाच करता येत नाही. पूर्वी होत होते, कारण अग्निहोत्री जो असतो त्या अग्निहोत्र्याला श्रौत यागाचा अधिकार आहे. अग्निहोत्र म्हणजे अग्निहोत्र हे व्रत आहे. पूर्वी प्रत्येक घरामध्ये अग्निहोत्र असायचं आणि
आता अग्निहोत्री आडनाव आपल्याला माहिती आहे आणि अग्निहोत्र हा मराठीमध्ये एक वाक्प्रचार म्हणूनही आहे, म्हणजे सतत तो अग्नी चालू असतो. म्हणून एखादी क्रिया सातत्याने जेव्हा घडते तेव्हा आपलं त्याचं ते अग्निहोत्र चालू आहे. अखंड अग्निहोत्र, हल्ली आता अग्निहोत्र हे असतं सतत चालू असतं ते. तर ते म्हणजे यज्ञ सतत. मग हे जे आहे आणि आहे जे म्हणजे ते अग्नी ठेवणे, घरात अग्नी असणं, की ज्याला तो वैदिक आधार आहे. आणि हे मंत्र आपल्याला म्हणून तर अग्नी या देवतेला सुद्धा ऋग्वेदात फार महत्व आहे. तो अग्नी आपला जेव्हा आपला गृहस्थाश्रम सुरू होतो त्यावेळेला प्रत्येक गृहस्थानी आपला जो पहिला विवाह होम असतो ना, हे माहिती आहे सगळ्यांना, तर तिथला जो असतो तो नंतर स्थापित करायचा आणि नंतर श्रौताग्नी म्हणून एक वेगळा असतो. हा जो असतो हा गृह्याग्नी असतो, घरातला. गृह शब्द माहिती आहे आपल्याला, गृह म्हणजे घर, आणि घरातले जे विधी असतात ते त्या अग्नीमध्ये तो गृह्य अग्नी, आणि एक श्रौत विधी जे करायचे तो श्रौताग्नी, स्मार्ताग्नी असतो. अशा प्रकारचे हे अग्नी, तो स्मार्ताग्नीच्या पहिल्यांदा ठेवून मग हा श्रौताग्नी घेऊन मग नंतर हे अग्निहोत्र असेल तर हे सर्व विधी असतात. म्हणजे मुख्य 3 अग्नी आहेत. एक असतो गार्हपत्य, आहवनीय आणि दक्षिणाग्नी, असे 3 अग्नी आहेत. गार्हपत्य नाव बघा, गृहपती, आणि गृहपतीचा जो तो गार्हपत्य अग्नी, घरातला तो स्वामी असतो म्हणून तो गार्हपत्य अग्नी. देवदेवतांना जेव्हा तुम्हाला आहुती द्यायची असते त्याचं नाव आहे आहवनीय. हवन करायचं ना देवतांना, म्हणून त्या अग्नीचं नाव आहवनीय. आणि नंतरचा जो असतो तो दक्षिणाग्नी, दक्षिण दिशेला असतो. आपल्याला माहिती आहे दक्षिण दिशा कोणाची आहे ती, म्हणून तो शेवटचे जे असतात तो दक्षिणाग्नी आहे. अशी ही 3 विशिष्ट देवतांना कुठल्या अग्नीमध्ये काय, यजमान जेव्हा आपलं काय करतो तेव्हा तो गार्हपत्यामध्ये येतो. देवदेवतांना आवाहन करायचे, त्यांना आहुती द्यायची, ती आहवनीयात द्यायची असते. आणि विशिष्ट वेळी त्या आहवनीयामधनं अग्नी घेऊन तो दक्षिणाग्नीमध्ये ठेवायचा, आणि मग काही कृत्यही तिथे असतात. ही त्या यज्ञाचे वेगवेगळे संदर्भ, वेगवेगळी नावं. त्यातलं मी फक्त अग्निहोत्र हे नाव सांगितलं. अग्निहोत्र हे व्रत आहे, सकाळ संध्याकाळ त्या अग्नीला आहुती द्यायची. ती कुठे असते, तो गार्हपत्य, तो सांभाळलेला असतो. तो गृहपती, गार्हपत्य ह्या अग्नीमध्ये रोज यजमानांनी आहुती द्यायची. मग त्या अग्निहोत्राचे नियम आहेत. अग्निहोत्री जेव्हा म्हणजे पुरुष नसेल त्यावेळेला पत्नीनी ते सगळं जतन करायचं काम तिचं आहे. त्या अग्नीचं जतन करायचं काम तिचं आहे. तो यजमान म्हणजे जो अग्निहोत्र धारण करणारा जो आहे तो कदाचित आपल्या इतर कार्यांसाठी बाहेर जाईल, इकडे जाईल, पण पत्नीनी ते हे ठेवायचंय, लक्ष ठेवायचंय. आणि रोज वेळच्या वेळी मग तो जो अग्नी आहे तो नेहमी ठेवायचा. आता असा जो अग्निहोत्राचा अग्नी असतो, तुम्ही अग्निहोत्र ही मालिका बघितली असेल, तो सतत कुंडात झगझगतोय असा कधीही अग्नी नसतो. तो अग्नी झाकून ठेवलेला असतो. तो आत त्याच्या सुप्त स्वरूपात आहे. फक्त होमाच्या वेळेला त्याच्यात तूप टाकलं की तो अग्निहोत्र म्हणजे तेच हे ज्वालावर येतील, अन्यथा तिथे नसतात. ज्वाला पण अग्नी आहे अशा स्वरूपात तो अग्नी, पण अग्नी विजता कामा नये. ते मात्र ते पत्नीचं हे आहे. त्याचं आपल्याला चित्रीकरणाच्या वेळेला कधी ते ठेवले ते असं कधीही, म्हणून आपल्याला कदाचित माहिती काही नसतं, पण बघितलं की असं वाटतंय. असं नसतं, असं एकच अग्नी नाहीये, 3 अग्नी आहेत. त्या 3ही अग्नींचे आकार वेगवेगळे आहेत. ते कसे, ती कुंड त्याला म्हणतात. ही अग्निकुंड कशी तयार करायची या संबंधीचे जे विधी सांगितले, त्याची जी प्रमाणं आहेत ते सांगणारं दुसरं वेदांग, म्हणजे ह्या कल्पातलंच वेदांग, त्याला म्हणायचं शुल्ब सूत्र. 4थं मी जे सांगितलंय ना ते शुल्ब. शुल्ब याचा अर्थ दोरी. आत्ता सुद्धा गवंड्याकडे ती दोरी असते, तो बरोबर आहे की नाही हे ते बघतो. तर ती जी त्या अर्थाने ते माप घ्यायचं हे ज्ञान पूर्वीच आहे.
पार वेदकालापासून असलेली, तेव्हा फक्त यज्ञवेदी, यज्ञकुंड, यज्ञमंडप याच्यासाठीचं होतं, पण तिथूनच सगळं सुरू झालंय ना. आपली सगळी संस्कृती ही यज्ञातूनच सुरू झाली आहे. त्यामुळे सगळे जे काय शास्त्राचा विकास झालाय तो इथून झालेला आहे. म्हणून ते शिल्पसूत्र थोडी आहे, तरी त्याला महत्व आहे. आणि इथून भारतीय गणितशास्त्र किंवा भूमितीशास्त्र किती परफेक्ट पूर्ण स्वरूपात होतं हे ती शिल्पसूत्र सांगतात. की वेगवेगळ्या आकाराच्या अग्निकुंड तयार करायची आहे, तर ती शेनचिती हे त्यातलं अल्टिमेट साधन आहे. ती कशी आहे, त्यासाठी विटांची रचना कशी करायची आहे आणि मग ते कसे आकार येईल शेणासारखा. शेण समजतं ना, ती भरारी घ्यायची आहे त्यातनं, असं त्याचं एक आहे. म्हणून मग तो त्या कुंडाचा आकार सुद्धा तसाच पाहिजे. तर त्यासाठी जी रचना करायची म्हणजे गवंडिका, ते कसं होईल ते शिल्पसूत्रांमधनं. मग किती विटा लागतील, ते कशा आकाराने ठेवा, कोण कसा तयार करा, इथे भूमिती येते. हे भूमितीशास्त्र आहे. तर त्याचे विचार इथे झाले. तर श्रौत यागांमध्ये वेगवेगळे यज्ञ, त्याचं बेसिक आहे अग्निहोत्र. अग्निहोत्रानंतरचा मग आणखीन याग म्हणजे दर्श पूर्ण मास. अमावस्येला आणि पौर्णिमेला विशिष्ट प्रकारचा याग करायचा. दररोज अग्नीला आहुती द्यायची. हा अग्निहोत्र झाला. पण त्याचबरोबर प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमेला एक विशिष्ट प्रकारचं हवन करायचं. त्याला म्हणायचं या छोटे छोटे याग, त्याला आता इष्टी असं नाव. मग ह्या इष्टी करायच्या. ह्या इष्टीतनं म्हणजे दर पौर्णिमेला आणि अमावास्येला ह्या करायच्या. याला म्हणायचं दर्शपूर्ण मास. हा दर्शपूर्ण मास विशिष्ट प्रकारे विशिष्ट पद्धतीने केला गेला की तुम्हाला त्या यजमानाला म्हणजे अग्निहोत्र धारण करणाऱ्याला सोमयाग करण्याची पात्रता मिळते. जसं आपल्याला 10वी 12वी झाल्याशिवाय महाविद्यालयात प्रवेश नसतो, त्यातनं BA झाल्यानंतर MA होता येतं, MA झाल्यानंतर PhD होता येतं. तसं आहे. पहिली बेसिक गोष्ट म्हणजे अग्निहोत्र धारण करणं, मग दर्शपूर्ण मास याग करणं. हे दर्शपूर्ण मास याग झाले की चातुर्मास्य याग नावाचा एक महत्वाचा याग आहे. असे 3-4 चातुर्मास्य याग तुम्ही केले की पुढचे याग करायला तुम्हाला पात्रता येते, तुम्हाला माहिती होते त्या शास्त्राची, आणि मग तुम्ही ते याग करायचे. हे कसे करायचे मला हा वाटलं. म्हणून तुमच्या शाखेमध्ये जो प्रकार आहे, ज्या शाखेचं अग्निहोत्र तुम्ही घेतलेलं आहे, त्या शाखेनुसार जी शिस्त लावून दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला याग करायची परवानगी आहे. तुम्ही नावं ऐकलेली आहेत. वाजपेय याग असतो, पुत्रकामेष्टी वगैरे हे यागांचे सुद्धा आता प्रकार आहेत. काही आवश्यक याग, काही तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी केलेले याग, आणि काही नंतर करायचे म्हणून स्वर्गप्राप्तीसाठी वगैरे ज्योतिष्टोम, अग्निष्टोम, ही सगळे याग. हे एक एक पायऱ्या. काही याग जे आहेत, आता राजसूय तुम्हाला माहिती आहे, तो कुणी करायचा आहे, वाटेल तरी नाही करायचा आहे. राजा पाहिजे आणि क्षत्रिय पाहिजे. म्हणजे वंशाने जो क्षत्रिय असेल आणि जो राजा असेल त्यालाच राजसूय यज्ञ करायचा अधिकार आहे. अन्यथा नाही. नुसतं मी क्षत्रिय आहे मला राजसूय नाही चालत. राजा असला तर तो करायला येईल. अश्वमेध हा सुद्धा तसाच आहे. राजा असेल त्यांनीच करायचा आहे. बाकीच्या सर्वसामान्य ग्रहस्थांना ते याग ठरलेले तुमचे. तर हे जे काय ज्ञान आहे हे कुठून येते? हे सगळं श्रौत सूत्रांमधनं. हे सगळे श्रौत याग आहेत, श्रौत विधी आहे. समजतंय ना? श्रौत विधी सांगितले. आणि ते म्हणजे 3 अग्नी असल्याशिवाय हे याग होत नाही. आता जे आपण बघतो हे ते चंडी याग असतं, सहस्रचंडी, महाचंडी, गणेश याग हे एका होमावर असतात. हे श्रौत याग नाहीये. हे स्मृतींनी सांगितलेले नंतर स्मार्त याग. पण आता तर हा जो अग्निहोत्रच आता नाहीये तर आपल्याला हे करायचे अधिकारच नाहीये कोणाला. त्यामुळे यज्ञसंस्था जशी हळूहळू नष्ट होत गेली आहे, अजूनही अग्निहोत्री आहेत लोक जगामध्ये. भारतातही म्हणजे महाराष्ट्रात पण आहेत, भारतात काही ठिकाणी प्रत्येक आहेत. आणि मग ते त्यांचे कारण त्यांना नियम खूप आहेत, खूप
यमधर्म नियम त्यांचे आहे, त्यानुसार त्यांना वागावं लागतं. अख्खं घर त्या याच्याशी बांधलेलं असतं. मग तेवढेच जे पाळणारे असतील ते अग्निहोत्र घेऊ शकतात. असे आहेत अजूनही काही लोक मी घेतलेले आहेत, ते त्यांनी करतायत ते. तर त्यानुसार आत्ताचा जो असतात हे याग आहे, हे ह्यालाही आधी काही नाही आहे का, ह्यालाही शास्त्र आहेच, पण ते श्रौत याग आहे. श्रौत याग म्हटलं तर नेहमी तिथे गार्हपत्य, आह्वनीय आणि दक्षिणाग्नी, मी मुद्दाम हे सांगते, ही त्याची जागा आहे. ह्या जागा आहेत आणि हे सगळं मिळून एक जे पिठांनी बांधकाम असतं याला म्हणायचं यज्ञवेदी. हे 3 अग्नी एकत्र ठेवायचे, याला यज्ञवेदी म्हणायचं. आणि बाकीच्या गोष्टी ती यज्ञशाळा असते. मग त्या यज्ञासाठी लागणारी जी साहित्य सामग्री असते ही या यज्ञवेदीमध्ये ठेवायची असते. वाटेल तिथं उचलून आणायचं नाही. आधी ते आणलं तुम्ही तरी पहिले ते यज्ञवेदीत ठेवा, यज्ञवेदीतनं मग ती घ्यायची, कारण तिथे ते पावित्र्य आहे, ते राखलं गेलेलं आहे. आणि मग सगळे कुठलाही यज्ञ असेल तरी ती म्हणजे त्याला जे जे म्हणून जे काय लागेल ते सगळं तिथे ठेवायचे. त्यानुसार मग ती जसे यज्ञाचा आवाका असेल तशी ती मांडली जाते. हे यज्ञ कसे प्रकारचे आहेत आता, त्याला आहीन यज्ञ म्हणतात. आहीन अह म्हणजे दिवस, आहीन म्हणजे एका दिवसाचा यज्ञ, एक संपूर्ण दिवस त्याला लागेल. मग सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत किंवा कदाचित दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत असे यज्ञयाग असतात. हा एक प्रकार. काही 8 दिवसाचे असतात, काही 1 महिन्याचा असतो, असे वेगवेगळे. आणि काही मोठे मोठे यज्ञ त्याला सत्र असं म्हणतात. तो आता आपण वापरतो शब्द, कालावधी जो आहे विशेषतः ज्ञानसत्र आपण म्हणतोय ना, ते काय खूप मोठा काल आहे म्हणून त्याला सत्र म्हटले. म्हणजे अनेक वर्ष चालू राहणारे जे यज्ञ असतात त्याला मग सत्र म्हणतात. आता रामायणातलं तुम्ही बघितलेलं असेल, ते शांता म्हणजे ऋषशृंग ऋषींनी जो 12 वर्ष यज्ञ चालू होता, सीतात्याग त्या काळात झाला ना, म्हणून सगळेजण तिकडे गेलेले होते. त्यावेळेला हा ऋषशृंग ऋषींच्या आश्रमामध्ये गेलेले असताना तो 12 वर्षाचा यज्ञ होता. मग त्यावेळेला मग अग्निशाळा किती मोठी असेल, किती लोक असतील, सगळ्या गोष्टी कशा असतील, या सगळ्या त्यानुसार केलेल्या. हे सगळं शास्त्र जे आहे ते श्रौत सूत्रांमध्ये सूत्रबद्ध स्वरूपात मांडलेलं आहे. अर्थात त्याचा अभ्यास हा, कारण ते सूत्र स्वरूप असल्यामुळे थोडासा किचकट येतो. नंतरच्या ग्रंथांमधनं त्याचं विवरण विश्लेषण केलेलं आहे. पण पहिल्यांदा जे आलं ते वेदातनं काही थोडंच, एक पहिल्यांदा काही मोठं स्वरूप नव्हतं. वेदांगाचं जे स्वरूप आहे सुरुवातीचं ते छोट्या स्वरूपात होतं आणि नंतर जसं जसं काळ लागला तसं त्याचं त्या वाङ्मयांचं आणि उपयुक्ततेनुसार त्याच्या शाखा विस्तार झाला, त्याची व्याप्ती वाढली, असं आपण बघूया. काळानुरूप ते सगळं झालं. मग अशा प्रकारे श्रौत सूत्र ही थोडी अभ्यासाला किचकट आहे. आता बघायला गेलं तर तसे फार क्वचित कुठे ना कुठेतरी हे सगळे याग होत असतात. तर अभ्यास करायला अभ्यासकांना प्रत्यक्ष बघायचं असेल तर ते तिथे जिथे असतील तिथलं जावं लागतं. काही तर आता करताच येत नाही. मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. तर त्यापेक्षा श्रौत सूत्रांपेक्षा सध्याच्या काळात जवळचं असलेलं म्हणजे गृह्य सूत्र. कारण घरातले जे काय विधी आहेत सगळे ते संबंधीचे जे संस्कार, असा शब्द आपल्याला माहिती आहे. मग हे जे संस्कार हे त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत की जे मानवी जीवनाला रोजच्या जीवनासाठी उपयुक्त असलेले असे हे संस्कार, त्याची माहिती आणि ते सुद्धा वेदाधिष्ठित असलेले असे संस्कार ही ज्या ग्रंथातून मिळते, ज्या वेदांगातून मिळते, तो कल्प या वेदांगाचा दुसरा भाग म्हणजे गृह्य सूत्र. हेही सूत्र स्वरूपातच आहे, पण श्रौत सूत्र ही दुसऱ्या मोठ्या यज्ञांसाठी असेल, तर गृह्य सूत्र ही जन्मापासूनचे आपले जे संस्कार आहेत, म्हणजे जन्माला येण्यापूर्वी आपले 16 संस्कारपेक्षा सुद्धा आणखी जास्त, 16 त्यातल्या आता आपण घेतोय, पण 16 म्हणतो, पण मुळात गृह्य सूत्रांमध्ये अनेक संस्कार सांगितलेले. तर कोणते कोणते? तर गर्भाधान हे माहिती आहे तुम्हाला.
तो गर्भाधान म्हणजे याच्या आधीच्या पासूनचा संस्कार आहे. गर्भाधान, पुंसवन हे सगळे संस्कार. मग जन्माला आल्यानंतरचा तो जातविधी संस्कार आहे. मूल जन्माला आल्यानंतर त्याला थोडंसं मध द्यायचा सोन्याच्या, अजूनही करतात त्या प्रथा असतात, पण ते समंत्रक आहे. आणि मग त्याला पाजायचं, म्हणजे ती शरीर शुद्धीसाठी तो एक संस्कार आहे. त्यानंतर नामकरण विधी आहे. नामकरण विधी झाल्यानंतरचा त्याला बाहेर घेऊन जायचा आहे, निष्क्रमण विधी. मुलाला पहिल्यांदा घेऊन जातो तो एक विधी सांगितलेला आहे. मग अन्नप्राशन विधी आहे. त्या सगळ्याचं वर्णन, सविस्तर वर्णन आपल्याला ह्या गृह्य संस्कारातलं मिळतं. आणि जेव्हा आपण संस्कार म्हणतो तेव्हा हे सगळे संस्कार अग्निसाक्षीने सांगितलेले आहेत. मग अग्निसाक्षीने जेव्हा करायचे आणि संस्कार आहेत तेव्हा काय असतं, पती पत्नींनी बसायचंय. मुलगा म्हणजे ते बाळ शिशु आहे, अग्नी समोर आहे, आणि मग त्या आधीचे जे काय करायचं असेल ते सुद्धा सगळं असतं. यातलं आपण आता काहीही करत नाही. बारसं करतो, कार्यालय घेऊन करतो, पण नामकरण विधी जो असतो तो कोण असतो, पहिल्यांदा आई वडील बाळाला अग्नीच्या साक्षीने वडील त्याच्या कानामध्ये समंत्रक नाव सांगतात. हा विधी आहे. मग त्यासाठी जो संकल्प आहे म्हणजे पुण्याह वाचन आहे. पुण्याह वाचन, नांदी श्राद्ध हे सगळं करून मग तो विधी आहे, आणि म्हणजे तो संस्कार पूर्ण होतो. आणि बाकीचा जो आहे ना तो सगळा लोकांचा म्हणजे लोकांपणाचं जसं असतं ना तसं तो आहे, तो आपण करतो. की पाळणा छान सजवतो, मग फुलं अमकं, पण मूळ जे आहे ते घरोघरी होतं का हा विचार करा. म्हणजे तो खरा संस्कार होतो का, असं सगळ्या विधी नाही. त्याच्यानंतर जावळ आपण म्हणतो, तो जावळ म्हणजे काय, ते चुडा करणं. चौल हा विधी आहे. चुडा, चौल, चौल, आणि चचा ज झाला, जळ, जावळ, चौ आलं ना, त्याचा औचा व झाला म्हणून जावळ, असं त्याचं संस्कृतचं प्राकृतिकरण झालं. ज आहे म्हणजे त्याला इंटरचेंजेबल वर्ण असं म्हणतात. मग ते होत असताना म्हणजे ते जावळ काही संस्कार आहे. चुडा कर्म ते थोडंसं कापायचंय आणि वडिलांनी मातेनी हे करायचंय, ते त्याचं काय ते अग्नीला अर्पण करायचं, ते ठेवायचं, हे सगळं सांगितलेलं आहे. हे सगळं त्याच्यात सांगितलंय. ते विधी म्हणजे ते ज्या ग्रंथात आहे तो गृह्यसूत्र. चौल, मग नंतर उपनयन, त्याच्या आधी अन्नप्राशन सांगितलंय. मग त्याचे विद्यारंभ संस्कार आहे. त्याच्या आधी जे तुम्हाला करायचं त्यावेळेला काय काय करायचंय, तो विद्यारंभ कसा असतो हेही गृह्यसूत्रांमध्ये सांगितलेलं आहे. मग अनेक नाव कसं ठेवा, काय घ्या, हेही पुढच्या नंतर धर्मग्रंथांमधून आणखीन त्याला नियम आले. हे सगळं आपल्या आयुष्याच्या म्हणजे संदर्भातले आणि त्यामुळे मानवी जिव्हाळ्याचे जे विषय आहेत हे सगळे गृह्यसूत्रात नाही. त्यामुळे गृह्यसूत्र हे अभ्यासली जातात. साहजिकच मग त्याचा अभ्यासही चांगला झाला, पुस्तकही त्याच्यावरची पुष्कळ आहेत अनेक. पण एक असं नाही आहे म्हणजे त्याच्यानंतर विवाह आहे, विवाहानंतरचे पुन्हा विधी आहेत, विवाहानंतर पूर्ण नंतर गृहस्थाश्रमाचे धर्म जे काय आहेत ते आहेत. म्हणजे वर्ण आश्रम व्यवस्थेचे सांगितलेले जे काय आहेत हे सर्व आपल्याला ह्या गृह्यसूत्रांमध्ये मिळतात. नंतरचे प्रेतसंस्कार, प्रेतानंतरच्या गोष्टी म्हणून ते अंत्येष्टी म्हणजे शेवटची ती जी काय इष्टी असेल त्याचे श्रौतविधी पण आहेत आणि हेही येतात, दोन्ही असतात. गृह्यविधी गृह्यसूत्रांमधनं ते येतील. मग ते अंत्य आणि प्रेत संस्कार ते झाले. त्याच्यानंतर म्हणजे देह जळल्यानंतर सुद्धा जे काय करायचे हे सगळे आपल्याला गृह्यसूत्रांमधून सांगितलेले आहे. मग श्राद्धकर्म, पितृकर्म, या बरोबर गृहस्थाश्रमामध्ये सांगितलेले जे काय गृहस्थाची कर्तव्य, त्याचे नित्यकर्म. मग ते पंचमहायज्ञ करायचे. हे पंचमहायज्ञ कोणते गृहस्थाश्रमाला ते आवश्यक आहे. एक भूतयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ आणि मनुष्ययज्ञ. हे 5 यज्ञ गृहस्थाश्रमानी नेमानी करावे. भूतयज्ञ म्हणजे काय,
बलिकर्म, याला त्याला भूत द्यायचा, तो त्याला अर्पण करणं ह्या अर्थाने म्हणायचे. पितृयज्ञ, पितरांना द्यायचे ज्या गोष्टी आहेत त्या. होम म्हणजे देवयज्ञ, म्हणजे होम करायचा आहे आपला, होम हवन. ब्रह्मयज्ञ म्हणजे स्वाध्याय, तुमचं अध्ययन अध्यापन हा स्वाध्याय करायचा आहे. कारण तुम्ही जे शिकलेला आहात ते त्याचं नित्यनेमाने स्मरण करणं हा ब्रह्मयज्ञ आहे. मग जे त्याचं ज्ञान आहे, ओळीने जे काही नियम तुम्ही ठरवलेला असेल आणि त्याला सांगितलंय त्यानुसार ते कर्म करा, हा ब्रह्मयज्ञ झाला. आणि अतिथी सत्कार हा मनुष्ययज्ञ. गृहस्थाश्रमाला हे आवश्यक आहे. असे हे 5 यज्ञ हे गृहस्थाश्रमाने करायचे आहेत. याविषयीची माहिती आपल्याला गृह्यसूत्रांमधून मिळते. आणि म्हणजे सर्वच जीवनाच्या अंगोपांगांचं यथांग दर्शन आपल्याला गृह्यसूत्रातून मिळतं. म्हणजे भारतीय संस्कृती जर जाणून घ्यायची असेल तर गृह्यसूत्रांचा अभ्यास हा आवश्यक ठरतो आणि अत्यंत उपयुक्त असा हा गृह्यसूत्रांचा अभ्यास ठरतो. त्याचबरोबर श्रौत आणि गृह्य याच्यानंतरची जी महत्त्वाची सूत्र ती म्हणजे धर्मसूत्र. धर्मसूत्र म्हणजे ध्रुव या धातूपासून धर्म, धारण शक्ती तुम्हाला माहिती आहे, समाज धारण करण्याची ज्याच्यात शक्ती आहे तो म्हणजे धर्म. जे ज्याच्यामुळे समाज स्थिर राहील, म्हणजे काहीतरी यमनियम असले पाहिजेत ना. मग वैयक्तिक चॅरिटी बिगिन्स ॲट होम, सुरुवात तुम्ही ते त्यांनी करावं, तसं समाज चालत नाही. प्रत्येकाने घालून दिलेले नियम जर असतील आणि त्यांनी जर ते आचरणात आणले तर धर्म. म्हणून महाभारतात व्याख्या काय, धारणा धर्मविद्याहु धर्मो धारयते प्रजाः. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जर ते धारण धर्म असं त्याचं रक्षण केलं तर धर्मो रक्षति रक्षितः. त्या धर्म तुमचं रक्षण करतो जेव्हा धर्माचं तुम्ही रक्षण करता. म्हणजे ते धर्माचं तुम्ही पालन केलं तर ते धर्म तुम्हाला धर्म तुमचं रक्षण करतातच करतात. अशा प्रकारे जे सांगितलं धारणात धर्ममित्याहु, त्याला धर्म असं म्हटलं तर ते धर्म म्हणजे धर्म म्हटल्यानंतर तुम्हाला निरनिराळे धर्मशास्त्रीय स्मृती वाङ्मय घेऊ नका, ते नंतरच आहे. त्या स्मृतीच्या आधीचं जे धर्मशास्त्र होतं ते धर्मशास्त्र ही वेदांग स्वरूप आहे. आणि नंतरचे जे ती धर्मशास्त्र आली म्हणजे याज्ञवल्क्य स्मृती, मनुस्मृती, ही ती सगळी धर्मशास्त्र सांगणारी आहेत. पण ते सगळं नंतरचं आहे, ते स्मृती वाङ्मय आहे. पण त्याचा आधारही धर्मसूत्र आहे. सूत्र स्वरूपामध्ये नियम सांगितलेले आहेत. तिथे काय सांगितलेलं आहे, हक्काबाबत बोललेलं नाही. कारण धारणात धर्ममित्याहु म्हटलेलं आहे, म्हणजे कर्तव्य सांगितलेली आहे. वर्णाश्रमाची कर्तव्य आणि प्रत्येकाने जे जे आचरण करायचं आहे त्याविषयीची माहिती थोडक्यात ज्या प्राचीन धर्मसूत्रांमध्ये दिलेली आहे. आता ते सगळं म्हणजे स्वतंत्रपणे धर्मसूत्र वेदांग म्हणून जर तुम्हाला मिळतात त्याची उपलब्ध नाही. कारण बघायला गेलं तर आता आपल्याला याज्ञवल्क्य स्मृती, मनुस्मृती ही जी आता ग्रंथ उपलब्ध आहे स्मृती वाङ्मय ते मिळतं. पण जुनी जी आहेत ती जुनी सूत्र, जसं व्याकरणशास्त्र सुद्धा वेदांग असलेलं व्याकरणशास्त्र आता उपलब्ध नाही. कदाचित कुठेतरी हस्तलिखित स्वरूपामध्ये त्रोटक स्वरूपात ते पूर्णही असणार नाहीये, कोणाच्या तरी घरी कुठेतरी आहेत, अशी आहेत की जी आपल्याला बघता येतील. ती अभ्यासकांना आपल्या मॅन्युस्क्रिप्ट लायब्ररीमध्ये असतात. पण सरसकट सगळ्यांना वेदांग धर्मशास्त्र द्या धर्मसूत्र असं उपलब्ध नाही. कल्पसूत्र म्हणून एकत्र जे काय आता आपण म्हणतो ते आधुनिक स्वरूप बऱ्यापैकी येतं. तर असे हे श्रौत, गृह्य, धर्म आणि चौथं म्हणजे शुल्बसूत्र. आता प्रत्येक वेदाची ही 4ही अंग असतीलच असं नाही. म्हणजे ऋग्वेदाची ही 4ही आहेत, यजुर्वेदाची आहेत असं नाही. तर यजुर्वेद हा यज्ञयागाशी निगडित असल्यामुळे पुन्हा यजुर्वेदाच्या तैत्तिरीय आणि शुक्ल आणि कृष्ण अशा 2 शाखा आहेत. त्यातल्या तैत्तिरीय शाखेची आपल्याला श्रौतसूत्र सापडतात, गृह्यसूत्र सापडतात, धर्मसूत्र सापडतात आणि शुल्बसूत्रही सापडतात. ऋग्वेदाच्या अश्वलायन शाखेचं त्याचं श्रौतसूत्र आहे, गृह्यसूत्र आहे.
पण शुल्बसूत्र आणि धर्मसूत्र असतीलच असं नाही. सगळ्या शाखांची नाहीये, तो शाखा विस्तार किचकट आहे, पण सगळ्या शाखांचं काही ना काहीतरी उपलब्ध आहे. चारही उपलब्ध असतील असं नाही. शुल्बसूत्र थोडीच आपल्याला सध्या उपलब्ध आहे, जी आहे ती, पण ती अत्यंत महत्वाची आहे. आणि छोटीच आहे, सूत्र म्हणजे ती श्लोक स्वरूपात आहे. नंतरची जी आहे ती बरीच नंतर त्याची आवृत्ती झाल्यासारखं वाटतं. भाषांवरती आत्ताची जी पुस्तकं दिसतात ती नंतरची दिसतात, म्हणजे त्याचं प्राचीन स्वरूप कुठेतरी असणार आहे की ज्याची संस्करणं आता आपल्यापर्यंत आलेली आहेत. मग अशा प्रकारे हे वेदाच्या यज्ञीय भागाचं आणि मानवी जीवनाच्या भागाचा अभ्यास करायचा झाला तर ही कल्पसूत्र हे वेदांग अत्यंत महत्त्वाचं आहे. मग ज्याला यज्ञ करायचे, यज्ञवेदी करायचे, मग त्यांनी शुल्बसूत्र बघायचे, त्यांनी गृहस्थाश्रमाने आणि साधारणपणे आचरण करणं, वर्णाश्रम धर्माचं पालन करणारे लोक होते म्हणून धर्मसूत्र, गृह्यसूत्र यांचं आचरण होत होतं आणि ते ग्रंथ अभ्यासले जात होते. असं हा वेदाचा भाग झाला. त्यानंतरचा वेदाचा भाग हे चारही प्रकारच्या रचना असाव्यात हे असं कुठेही नियम नाहीये, त्यामुळे तसं दिसत नाही. मग नाही तर काय करायचे, जे उपलब्ध असेल त्यानुसार करा असं शास्त्रांनी पुढे सांगितलेलं आहे. नंतरचा वेदांग ज्योतिष. आणि ज्योतिष वेदांगामध्ये ज्योतिष म्हणजे काय आहे तर ज्योती, जे आकाशातला जो तारा त्या अर्थाने ज्योतिष हे वेदांग आहे. आणि परत वेदात यज्ञाचाच भाग आहे. वेदा ही यज्ञार्थम अभिप्रवृत्ता. वेद कशासाठी निर्माण झाले, यज्ञासाठी झाले. आणि यज्ञ कसे आहेत, कालानुपूर्व विहिताश्च यज्ञाः, काळानुसार ठरवून दिलेले असे ते यज्ञ आहेत. आणि म्हणून ज्योतिषशास्त्र तस्मात् इदं कालविधान शास्त्रम असं म्हटलंय. हे जे शास्त्र आहे हे कालाचं विधान करणारं शास्त्र आहे. ग्रह ताऱ्यांवरून कालाचं अनुमान करतायत ना, हे ज्योतिषशास्त्र आहे. आणि ज्योतिषम वेद, जो ज्योतिष जाणतो तो वेद आणि यज्ञांना जाणतो. सवेद यज्ञान, म्हणजे जो ज्योतिषशास्त्र जाणतो तो यज्ञ जाणतो असं पुढे विधान केलं गेलं. असं हे महत्वाचं, जे आकाशातले ग्रह तारे यांचं स्थिती यांचे ज्ञान जाणून घेण्याचं जे वेदांग ते म्हणजे ज्योतिष वेदांग. ज्योतिष म्हणजे आपण जे ज्योतिष बघतो ते ज्योतिष नव्हे. ज्योतिष याचा अर्थ ज्योतिष, ज्योतिही म्हणजे तारा, आणि त्या तारा आणि नक्षत्र ग्रह यांची स्थिती ही जे भारताने दिलेलं एक अलौकिक ज्ञान आहे जगाला. भारतीय ज्योतिर्विज्ञान हे विज्ञान आहे आणि त्यांचं गणित जे आहे, गणितशास्त्र, ते इतकं चपखल होतं, खूप पूर्वीपासून चालत आलेलं होतं. पृथ्वी ही फिरतीये सूर्याभोवती हे ज्ञान भारतीयांना होतं. यासाठी भारतीय ऋषींना कुठल्याही भारतीय समाजाने छळलं नाही, त्यांनी ते मांडलं. म्हणून जे पाश्चात्य जगताला 17व्या शतकामध्ये ज्ञान झालंय आणि त्यांना छळ सोसावा लागला होता, गॅलिलिओ म्हणा, हे सगळे शास्त्रज्ञ, पण हे जे ज्ञान आहे हे ज्योतिर्विज्ञान आहे, पण त्याचा फलक ज्योतिषाकडे गेल्यावर पुढे झाले. पण यज्ञयागासाठी, कारण विशिष्ट वेळेला तो अग्नी, त्याचा आधार करा, तो यज्ञ करा, आहुती द्या, हे सांगण्यासाठी जी ग्रहताऱ्यांची स्थिती, नक्षत्र याचं ज्ञान हवं होतं ते म्हणजे ज्योतिर्वेदांग. सध्या असं पूर्वीचं जे होतं ते नाहीये, पण संस्करण झालेलं शास्त्र आता उपलब्ध आहे. अनेक ग्रंथ, उपग्रंथ याचे उपलब्ध आहेत. त्याचा खऱ्या अर्थाने अभ्यास म्हणजे फलक ज्योतिषाकडे न घेता जर बघायचा झाला तर गणितशास्त्र जिथून उत्पन्न झालं त्याला पूरक असं आहे, कारण वेदाचा अध्ययन सगळ्यांना आवश्यक आणि त्यामुळे ज्योतिर्विज्ञान सुद्धा आवश्यक होतं आणि ते लोक करत होती. आणि निरनिराळे शोध याने लावलेले आहेत. मोठमोठी गणित करत होते, आकाश प्रकाश गती त्यांना माहिती होती. हे सगळं त्या पुस्तकांमधनं आहे. हे वेदांग म्हणजे ज्योतिष. आणि नंतरचं एक शेवटचं म्हणजे छंद. छंदच हे वेदांग.
म्हणजे छंदस याचा अर्थ छंद छाद येतील ते झाकण, की ज्याने मंत्रांना झाकून ठेवलं. कारण विशिष्ट रचनेमध्ये आहेत ना ते मंत्र, म्हणजे ते झाकले गेलेले, बद्ध केलेले आहेत असं. म्हणून हे छंद, हे छंदशास्त्र, छंदशास्त्राचा आत्ता आपण म्हणतो ते उपलब्ध असलेलं म्हणजे पिंगलाचं छंदशास्त्र आहे. वेगवेगळे, पण त्या पिंगलाचं छंदशास्त्र हे सुद्धा पुन्हा आधुनिकच रूपात आहे. त्याचं प्राचीन जे छंदशास्त्र होतं, वेदातले जे छंद आहेत ते कसे, तर सगळ्यात जुना किंवा प्राचीन छंद म्हणजे गायत्री. अष्टाक्षरा त्रिपदा गायत्री हे त्याचं सूत्र आहे. 8 अक्षर 3 पाद म्हणजे गायत्री. म्हणजे किती झाली अक्षर? 8 त्रिक 24. आणि नंतर प्रत्येक 4-4 वाढवायचे असे एक एक छंद आहे वेदातले. ते कसे आहे, तर गायत्री 24 अक्षरांचा, गायत्री नंतर 28 अक्षरांचा उश्लिक, उश्लिक नंतर अनुष्टुप, की जो नंतर आपल्याला जास्त प्रचलित झाला. सगळे बरेच श्लोक आपले अनुष्टुप छंदात असतात. ते म्हणजे 8 अक्षर 4 पाद म्हणजे 32 अक्षर अनुष्टुप छंद. त्याच्यानंतर बृहती छंद 4 अक्षर वाढवायची, 32 अधिक 4 36. नंतर पंक्ती छंद 40, 44, त्रिष्टुप, जगती 48, असे एक 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 वाढत 104 अक्षरांचा छंद उत्कृती. असे हे वेदातले छंद आहे. त्याची माहिती असणारं एक शास्त्र पूर्वीचं जे वेदांग म्हणून होतं, ज्याच्या आधारावर आता आपल्याला उपलब्ध असलेलं पिंगलाचं छंदशास्त्र आहे. आणि मग या छंदातून पुढे वृत्त निर्माण झाली, आणि जी वृत्त तुम्ही संस्कृत भाषेतही आहेत आणि आपल्या प्राकृत भाषांमधनं सुद्धा ती वृत्त आली. हे सगळं जे शास्त्र आलं, पण त्याला छंद का म्हटलं, की ते झाकलं म्हणजे कसं बद्ध केलं गेलं. त्याच्यातून तो मंत्राची शक्ती त्या विशिष्ट अक्षरांमध्ये बद्ध झाली, म्हणून त्यांना छंद म्हणायचं. असं हे छंदशास्त्र. आणि असे हे 6 वेदांग वेदाच्या अभ्यासासाठी आवश्यक आहेत. ही वेदाची अंग आहेत. वेदाच्या म्हणजे अभ्यासासाठी त्याचा अभ्यास करणं हे एक आपली गरज आहे, जरूर आहे. त्याशिवाय वेदाचं अध्ययन पूर्ण होणार नाही, ही श्रद्धा आहे. त्याचबरोबर वेद म्हणजे नुसतं वेद पठण नव्हे, हेही आपल्याला या वेदांगांच्या अभ्यासाने लक्षात येतं. कारण वेदांगात त्यांनी सांगितलेलं आहे, निरुक्तकार सुद्धा म्हणतात, अरे आदित्य वेदम न विजानाती अर्थम. जो वेद पठण करतो पण अर्थ ज्याला माहित नाही, विजानाती म्हणतोय, जानाती नाही. विजानाती म्हणजे विशेषेने जानाती, संपूर्णपणे योग्य रीतीने जो जाणतो तोच खरा विद्वान होतो. मग नाहीतर काय होईल, स्थाणुरयम, तो नुसता थांब आहे. भार हारहा, भार धारण करणारा, भार म्हणतो ना आपण, तसा भूमीला भार असलेला हा खांब आहे नुसताच, की जो वेद नुसता पठण करतो पण अर्थ जाणत नाही. म्हणजे वेदाध्ययन याचा अर्थ नुसतं पठण नव्हे, तर वेदाचा अर्थ जाणून वेदाचं पठण करणं हे सर्व वेदांगांनी एक मुखाने सांगितलेलं आहे. म्हणून जे कोणी असा अपप्रचार नंतर करत होतो की वेदाध्ययन पूर्वीचे का नुसते पठण करत होते, अजिबात नाही. अर्थ जाणून, फक्त तुम्ही आता ज्या पद्धतीने अर्थ जाणता तशा पद्धतीने पूर्वीची आपली अध्ययन परंपरा नव्हती. ती जी आहे ती कशासाठी आहे, तर वेदोही यज्ञार्थमेव प्रवृत्ता, यज्ञासाठीच वेद आहेत. मग यज्ञ सांगणारे जे काय ज्ञान आहे त्यानुसार ते वेदाचा अध्ययन अर्थ लावत होते. त्यानुसार ती शास्त्र तयार झाली आणि त्यानुसार ही यज्ञ परंपरा तयार झाली. हे फार मोठं योगदान आहे. यज्ञ परंपरेत आलेली शिस्त, त्यामध्ये आलेली त्यागाची भावना ही अजूनही आपल्यामध्ये आहे. यज्ञांनी काय सांगितलेलं आहे, यज्ञ म्हणजे काय, तुम्ही बघता अवतीच्या तेल तुपा जाळीशी वगैरे आले, नंतरचे विचार आले, पण त्यामध्ये काय आहे, तर त्याग इदन्न, जे ज्याला तुम्ही आवाहन केलं त्याला ते द्यायचं. आणि आता हे माझं नाही, मी त्याला दिलंय, मी त्याला घडवलंय, याला यज्ञ म्हणत नाही. अशी जेव्हा भावना तुमच्यामध्ये निर्माण होते किंवा असते, त्याचं फळ त्याला मिळतच नाही.
अहंभाव नाही. हे आता काय करायचंय? त्याग याचा अर्थच काय आहे? परस्वत्व प्रवृत्ती आणि दुसऱ्याची मालकी तिथे प्रस्थापित करायची आणि आपली मालकी सोडायची त्या गोष्टीबद्दलची. याला त्याग म्हणायचे. ही भावना ही आपल्याला यज्ञ संस्कृतीने दिलेली आहे. बाकीच्या गोष्टी बऱ्याच आहेत, त्या काळानुरूप काही गोष्टी आहेत त्या चांगल्या असतात, त्याच टिकतात, त्याच आपण बघायच्या. आणि अशा प्रकारे वेद हे आपलं खऱ्या अर्थाने एक समृद्ध असं, म्हणजे आपला खजिना आहे असं समजून त्याचं रक्षण केलं पाहिजे, अशी भावना निर्माण ठेवून आपण थोडं काही वेदाध्ययन करत राहावं, करावं, अशी धारणा सगळ्यांचीच असते. सर्व भारतीयांच्या मनामध्ये निश्चित असते तेवढी वेदाची श्रद्धा आहे. कारण आपला धर्म हा श्रुती स्मृती पुराणोक्त असं सांगितलेलं आहे. त्यातला पहिला जो श्रुती आहे म्हणजे हे वेद आहे. त्याचं आपण गेलं वर्षभर थोडंसं स्वरूप पाहिलं आणि आता वेदांतांच्या या स्वरूपाने याची विषयाची आपण सांगता करूया. आपण शांत चित्ताने ऐकून घेतलं, मनापासून आभारी आहे. धन्यवाद.